लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात, तारीख आणि वेळ पहा, असा टायटल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल केले असून आता सप्टेंबर महिन्यातही या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मित्रांनो आता लाभ मिळणार आहे. ज्या महिला लाभापासून वंचित होत्या अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ होणार आहे. या लेखात आपण या योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. योजनेची पार्श्वभूमी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. लाडकी बहीण ही योजना एक सरकारची खूपच महत्त्वाकांक्षी योजना ठरलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे तसेच त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा मित्रांनो ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमध्ये काय नवीन बदल झाले आहेत पाहूया. सर्वात पहिला बदल म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. राज्य सरकारने आता सप्टेंबर महिन्यामध्येही अर्ज करण्यासाठी याची मंजुरी दिलेली आहे. यासाठी शासनाचे विशेष सरकारी जी.आर. काढलेला आहे. 1.5 कोटीहून अधिक महिला मित्रांनो या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. नाकारलेल्या अर्जासाठी नवीन संधी मित्रांनो आता उपलब्ध झाली आहे. ज्या महिलांचे अर्ज कोणत्याही तांत्रिक किंवा डॉक्युमेंट अडचणीमुळे रिजेक्ट झाले होते त्यांना आता पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. 3 महिन्यांचे एकत्रित लाभ मिळणार आहेत. या ठिकाणी पाहू शकता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे परंतु त्यांच्या खात्यात अद्याप ही रक्कम झालेली नाही आहे, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे एकत्रित ₹4,500 मिळणार आहेत. या ठिकाणी पाहू शकता अर्ज कसा करायचा. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपला अर्ज करू शकतो. सर्वात अगोदर तुम्हाला अर्जदार लॉग इन करायचे आहे. त्यानंतर आपल्या आधार कार्डप्रमाणे आपले नाव इंग्रजीत टाकून मोबाईल क्रमांक, तालुका, जिल्हा, महानगरपालिका टाकून अटी शर्ती ॲक्सेप्ट करायच्या आहेत व सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. अर्ज भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढील हप्त्याच्या वेळेस ह्या योजनेचे ₹4,500 मिळणार आहेत. परंतु तुमचे वय हे 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच तुमची आर्थिक स्थिती, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1.80 लाख रुपयांपेक्षा कमी असावे अशी मित्रांनो ही कोणती अट नाही आहे. बऱ्याचशा महिलांना मित्रांनो असे कौटुंबिक उत्पन्न जास्त आहे परंतु लाभ मिळालेला आहे. या ठिकाणी मित्रांनो ही योजना आहे. तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं. खाली एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओंचे अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.